Nikita Darade. I have completed MBA in Analytics and I am from Pune. स्टार्ट करायचं. सगळ्या शांत शांत दिसतात. एवढे सिरियस आहेत का फक्त दाखवत आहे मला? हां, आहेच एवढे सिरियस नाही आहे? तिने दिला आन्सर. सर येस. एकदा तुमचे इंट्रोडक्शन देता का परत? परत देऊ का? हो. Okay. I am Athuro Pawar. Okay. I am working as a data analyst in NMD Infotech current now. And before I was working as a data analyst in George Manufacturing Private Limited. Okay. I passed out from AISSMS College of Engineering as a production engineer. After that, I completed my CDAC from CDAC at Pune. Okay. ओके सर, थँक्यू. या वेल. झालं माझं इंट्रोडक्शन. काय आलं मी काय आहे कोण आहे दॅट्स इट. ओके. स्टार्ट करायचं पॉवर बी. फर्स्ट Yes, मॉडेल sir. कसं झालं तुमचं? एक्सेल झालं. ओके. तुम्ही एक्सेलमध्ये पण डॅशबोर्ड बनवता राईट? आणि पॉवर बी आयमध्ये पण बनवता असं का? मग पॉवर बी आय का प्रेफर करता रॅदर दॅन एक्सेल? जर एक्सेलमध्ये पण डॅशबोर्ड बनवता येत असेल तर एक्सटर्नल युजरला. एक्सटर्नल युजर मीन्स ओके. एनीवन ऑनलाईन? Easy to use large amount of data and ओके. एक्सेलला ना एक लिमिटेशन आहे डेटाचं. किती रोजपर्यंत तुम्ही लिमिट करू शकता डेटाला? 10 लाख समथिंग राईट. बट पॉवर बी आयला तसं नसतं. ओके. पॉवर बी आयला तुम्ही लॉट्स ऑफ डेटा इम्पोर्ट करू शकता. म्हणजे थ्रू सर्व्हर कनेक्ट करू शकता, थ्रू एक्सेल कनेक्ट करू शकता. देर आर लॉट्स ऑफ वे टू कनेक्ट द डेटा इन पॉवर बी आय. त्यामुळे आपण काय करतो, पॉवर बी आय यूज करतो रॅदर दॅन एक्सेल. ओके. सो सांगू शकतो कोण व्हॉट इज पॉवर बी आय? एनीवन? काय रफ आयडिया आहे? बोला. रफ आयडिया आहे का काय पॉवर बी आय काय आहे? राईट राईट. त्यामध्ये पण आपल्याकडे बारग्राफ चार्ट वगैरे असतात, तर ते आपल्याला इझिली अंडरस्टँड करायला हेल्प होते. ओके. असं ॲझ्युम करा तुमचा एक बिझनेस आहे. ओके. असं ॲझ्युम करा चहाची टपरी आहे, माझी चहाची टपरी. ओके. त्यामध्ये माझा डेली सेल्स होतोय काहीतरी, दररोज कस्टमर येतोय, कस्टमर जातोय, आणि त्याचं मी नोट डाऊन करतोय एका नोटबुकमध्ये. ओके. बट आता माझी ती जी चहाची टपरी होती ते एका स्केलला येऊन पोहोचले जिथं मला फंडिंग हवी. राईट. बट सो माझा जो फंडिंग नाही राहिला तो नॉन टेक्निकल पर्सन आहे. राईट. आणि त्याला मला दाखवायचं आहे की बाबा माझं प्रॉफिट किती, माझा रेव्हेन्यू किती, माझं प्रॉफिट मार्जिन किती, हे सगळं मला शो करायचं. त्याला मी ती नोटबुक घेऊन दाखवणार का डायरेक्ट? नाही. राईट. तेव्हा डॅशबोर्ड वर्क करतं आणि तेव्हा पॉवर बी आयचा यूज होतो. ओके. काल तुम्ही क्रिकेट बघता सगळे? जेव्हा एखादा बॉलर रन करतो किंवा विकेट्स पडतात, ते प्रत्येक ओव्हरचं एक काही ना काही अनालिसिस येत असतं. ह्या ओव्हरमध्ये 10 रन गेले, 1 विकेट पडली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 रन गेले, 1 विकेट पडली. राईट. ते अनालिसिस करून करतो सगळं पॉवर बी आय डेव्हलपर्स करतात. ओके. सो व्हॉट इज पॉवर बी आय? पॉवर बी आय इज अ बिझनेस इंटेलिजन्स टूल डेव्हलप बाय मायक्रोसॉफ्ट टू कन्वर्ट रॉ डेटा इंटू मिनिंगफुल इन्साइट. आता रॉ डेटा म्हणजे काय? जसं एक्सेलमध्ये एक टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा असतो. राईट. तो काय झाला, एक रॉ डेटा झाला. म्हणजे तो कसं फक्त एक रो अँड कॉलम फॉर्मॅटमध्ये असतो. म्हणजे तुमचं नाव, गाव, तुमचं एज्युकेशन, तुम्ही कुठे राहता वगैरे, हे काय झालं, एक रॉ इन्फॉर्मेशन झाली. जर मला तिला एक मिनिंगफुल इन्साइट्स द्यायचे असेल तर तिथं पॉवर बी आयचा यूज होतो. ओके. सो पॉवर बी आय इज अ बिझनेस इंटेलिजन्स टूल डेव्हलप बाय मायक्रोसॉफ्ट टू कन्वर्ट रॉ डेटा इंटू मिनिंगफुल इन्साइट्स. ओके. पॉवर बी आय काय, एक बिझनेस इंटेलिजन्स टूल आहे. राईट. सो व्हॉट इज बिझनेस इंटेलिजन्स? एनीवन? जो अनालाइज करतात प्रॉफिट लॉस या फिर रिलेटेड. एक एक बोला. Basically analyzes the business overall. What is the profit? What should we do to like overcome this problem? कौन से trend चल रहे market में? Okay. To analyze that. Okay. सेम. ऑनलाईन एनीवन? व्हॉट इज बिझनेस इंटेलिजन्स? हे वाचू नका दाखवू. हे काय सेमच. ओके. ऑनलाईन एनीवन? ऑनलाईन व्हॉट इज बिझनेस इंटेलिजन्स? एनीवन? काही सांगा, काय नाही प्रॉब्लेम. collecting data into a meaningful format.
ओके, अजून कोण? एनीवन? ओके, बिझनेस इंटेलिजन्स काय असतं? जो तुम्ही डेटा कलेक्ट करता, कलेक्शन केल्यानंतर त्याच्यावर क्लिनिंग करता, राईट? डेटा क्लिनिंग म्हणजे काय? डुप्लिकेट्स रिमूव्ह करणं, नल व्हॅल्यूज रिमूव्ह करणं, हे काय झालं? डेटा क्लिनिंगचा पार्ट झाला. एरर्स रिमूव्ह करणं, राईट? फर्स्ट काय करता तुम्ही? डेटा कलेक्ट करता, देन क्लिनिंग करता आणि देन अनालाइज करता. ही जी पूर्ण प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो? बिझनेस इंटेलिजन्स. सो बिझनेस इंटेलिजन्स इज द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग, क्लिनिंग, अनालायझिंग अँड व्हिज्युअलायझिंग डेटा टू हेल्प टू टेक अ बिझनेस ड्रिव्हन डिसिजन्स. ओके, इथं बस ना. ओके, कळालं बिझनेस इंटेलिजन्स काय? बिझनेस इंटेलिजन्स इज द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग, क्लिनिंग, analyzing and visualizing to convert data into meaningful insights or taken a business driven decisions. Okay, so BI helps to convert raw data into meaningful information so that companies can understand their business better and to take the decisions. Okay, Power BI काय कळालं? बिझनेस इंटेलिजन्स काय कळालं? नक्की कळालंय? ऑनलाईन समजत नाही असं? सर बिझनेस इंटेलिजन्स परत एकदा एक्सप्लेन करा ना. ओके, आता मला सांगा, जेव्हा तुमच्याकडे एखादा डेटा, आता समजा तुम्हाला सांगितलं एखाद्याने मला प्लेयर्सचं कम्पॅरिझन करायचं, राईट? काय करायचं? प्लेयर्सचं कम्पॅरिझन करायचं. ए प्लेअर आणि हा बी प्लेअर आहे. हा कोणत्या तरी व्हेन्यूला चांगला खेळतोय, कोणाच्या ते अगेन्स्ट फेल असेल, राईट? सो मी काय करणार? फर्स्ट गुगलला जाणार, डेटा एक्स्ट्रॅक्ट करणार. काय करणार? एक्स्ट्रॅक्ट करणार डिफरंट वेबसाईटवर. म्हणजे काय करतो? मी डेटा स्क्रॅपिंग करतो, म्हणजे डेटा कलेक्शन केलं. फर्स्ट स्टेप. सेकंड काय करणार? त्यामध्ये नल व्हॅल्यूज असणार, डुप्लिकेट्स रेकॉर्ड असणार, ते रिमूव्ह करणं. सेकंड स्टेप काय? क्लिनिंग द डेटा. अँड थर्ड, जे काय मी क्लिनिंग अँड कलेक्ट केलंय त्याच्यावर काहीतरी अनालाइज परफॉर्मन्स करेल, राईट? म्हणजे तो प्लेयर्सचे परफॉर्मन्स त्या व्हेन्यू वाईज कसा आहे, तो प्लेयर्सच्या अगेन्स्ट कसा खेळतोय. थर्ड स्टेप काय झाली? अनालाइज द डेटा. अँड फोर्थ स्टेप काय? फक्त मला काय व्हिज्युअलायझेशन मध्ये शो करायचंय. हे काय झाले? सगळे बिझनेस इंटेलिजन्सची प्रोसेस झाली. सो बिझनेस इंटेलिजन्स इज द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग, क्लिनिंग, analyzing and visualizing data to help business make smart and data driven decisions. Okay, clear? Online? येस. Okay, एवढंच how this. ओके, सो पॉवर बीआयचा एक फ्लो आहे. ओके, तर आपण काय म्हणतो? पॉवर बीआय आर्किटेक्चर. ओके, फर्स्ट काय असतो? डेटा सोर्स. आता डेटा सोर्स म्हणजे काय? एक्सेल हा माझा एक डेटा सोर्स आहे, CSV हा माझा डेटा सोर्स आहे, SQL माझा डेटा सोर्स आहे. डेटा सोर्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये डेटा प्रेझेंट आहे. डेटा सोर्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये डेटा प्रेझेंट असतो. ओके, सो फर्स्ट काय करतो आपण? डेटा सोर्सला कनेक्ट करतो. काय करतो? फर्स्ट डेटा सोर्सला कनेक्ट करतो, म्हणजे डिफरंट डेटा सोर्सेस थ्रू. आता माझ्याकडे समजा एक्सेल मध्ये डेटा असेल तर मी एक्सेलला कनेक्ट करणार पॉवर बीआयशी. CSV मध्ये डेटा असेल, CSV शी कनेक्ट करणार. SQL मध्ये डेटा असेल, SQL शी कनेक्ट करतात. हे कशामध्ये येतं? सगळं डेटा सोर्सेस मध्ये येतं. डेटा सोर्सेस कडून डेटा जातो पॉवर क्वेरीकडे. आता पॉवर क्वेरी म्हणजे काय? हे पॉवर बीआयचं बॅक एंड आहे. ओके, म्हणजे जे तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल, आता समजा एखादा डेटा टाईप आहे होल नंबर, बट ते ऍक्च्युअली स्ट्रिंग आहे. आता स्ट्रिंग म्हणजे काय? टेक्स्ट मध्ये येतो. ओके, कशामध्ये? टेक्स्ट मध्ये. मला काय करायचंय? होल नंबरला कशामध्ये कन्वर्ट करायचंय? टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायचं. तर जी काय प्रोसेस आहे डेटा क्लिनिंगची, हे कुठे होते? सगळी पॉवर क्वेरी एडिटर मध्ये होते. देन काय? तुमचा पॉवर बीआय डेस्कटॉप. आता जे काय, आता माझी डेटा क्लिनिंग झाली, राईट? आता मला व्हिज्युअलायझेशन करायचं. सो तुम्ही कुठे येता? पॉवर बीआयच्या फ्रंट एंडला येता, जो की असतो पॉवर बीआय डेस्कटॉप. जे काय तुम्ही व्हिज्युअलायझेशन करणार आहे, जे काय चार्ट्स क्रिएट करणार आहे, ते कुठे दिसणार आहे तुम्हाला? पॉवर बीआय डेस्कटॉपला दिसणार. ओके, देन जातो पॉवर बीआय सर्व्हिस कडे. आता पॉवर बीआय सर्व्हिस म्हणजे काय? तुम्ही रिपोर्ट क्रिएट केलाय, राईट? तुमची MNC कंपनी, मला रिपोर्ट शेअर करायचा आता. ओके, तुम्ही इंडियामध्ये बसलाय, मला ऑस्ट्रेलियामध्ये माझी एक कंपनी MNC आहे ना, माझी ब्रांच इथं. ओके, सो मला तिथं डेटा शेअर करायचा, रिपोर्ट शेअर करायचा आहे. सो मी कशा थ्रू करणार? पॉवर बीआय सर्व्हिस थ्रू करणार. अँड देन एंड युजर्सकडे वाया वेब और वाया मोबाईल डेटा किंवा तो रिपोर्ट आहे तो दिला जातो. ओके, क्लिअर? फ्लो ऑफ आर्किटेक्चर पॉवर बीआय क्लिअर? समजतंय का? डोक्यावरून जात आहे? कळतंय नक्की? ओके, ऑनलाईन कोणा डाऊट?
स्क्रीन शेअर केली आहे का? स्क्रीन विजिबल नाहीये. ओ सॉरी 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 सॉरी. स्क्रीन मागापासून शेअर आहे, लवकर सांगायचं ना. बोल ना. काय? स्पष्ट बोल. सगळ्यांना डाऊट आहे. ओके, आता दिसते स्क्रीन? अरे बोला ना पटकन, ऑनलाईन दिसत नाही स्क्रीन तर. कोणाची वाट बघत सर होता? अहो ते कोणाची वाट बघता तुम्ही? कोण येणार आहे का तुम्हाला दुसरं अजून? ठीक आहे, दिसते आता स्क्रीन ऑनलाईन? येस सर. ओके. हो सो काय? ओके दिसते म्हणलं, दिसते. ओके. सो फ्लो ऑफ आर्किटेक्चर काय? फर्स्ट डेटा सोर्स, देन पॉवर क्वेरी, देन पॉवर बाय डेस्कटॉप, देन पॉवर बाय सर्व्हिस अँड देन एंड युजर्स. ओके. आता डेटा सोर्सेस किती प्रकारचे आहेत? ओके, फर्स्ट काय? एक्सेल CSV फॉर्मॅटमध्ये, देन SQL सर्व्हर फॉर्मॅटमध्ये, MySQL मध्ये डेटा सोर्स आहे. देन तुमचे लाईव्ह कनेक्शन असतात ना, जे API थ्रू कनेक्ट होतात, जसं वेदरचं फोरकास्टिंग असतं. तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसतो बघा गुगलवर की आज हे एवढं फोरकास्टिंग, ते सगळ्या API थ्रू होतं, लाईव्ह डेटा थ्रू होतं. ओके. देन क्लाउड डेटा आहे तुमचा, त्यामध्ये Azure आलं, गुगल क्लाउड आलं, AWS आलं, देन शेअर पॉईंट, वन ड्राईव्ह, लॉट्स ऑफ. एक CRM सिस्टीम असते ना तशी, तसं सगळं आहे. ओके. देन व्हॉट इज पॉवर क्वेरी? मी काय म्हणलेलं, पॉवर क्वेरीमध्ये काय होतं? डेटा क्लिनिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे काय? एक ट्रान्सफॉर्मेशन लेअर आहे पॉवर BIची. काय? ट्रान्सफॉर्मेशन लेअर आहे. ओके. सो यूज टू क्लीन, फिल्टर, मर्ज अँड ट्रान्सफॉर्म रॉ डेटा बिफोर लोडिंग इन टू रिपोर्ट्स. ओके. काय करते? तुम्हाला पॉवर बाय डेस्कटॉपला जेव्हा जायचं असतं त्याच्या आधी तुम्ही कुठे येता? पॉवर क्वेरी एडिटरमध्ये येता, डेटा पूर्ण क्लीन करता, मग पॉवर बाय डेस्कटॉपला लोड करता. ओके. ठीक आहे. नो कोडिंग रिक्वायर्ड असे सगळे म्हणतात, बट जे आपण डॅक्स लिहिणार आहे पुढे जाऊन, ते तुम्हाला पूर्ण मॅथमॅटिक्सली डोकं चालवायला लागणार आहे. ओके. ती कोडिंगच असते पॉवर BI मध्ये. ओके. त्याला आपण काय म्हणतो? डॅक्स म्हणतो, डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. ओके. जस्ट स्टेप्स रेकॉर्डेड ऑटोमॅटिकली अवेलेबल इन पॉवर बाय डेस्कटॉप सिमिलर टू एक्सेल पॉवर क्वेरी. एक्सेलची पॉवर क्वेरी शिकलेत का? कपिल सरांनी चांगलं शिकवलं असेल ना, राईट? आणि एक्झाम्पल्स काय असतात? रिमूव्ह डुप्लिकेट, स्प्लिट कॉलम्स, मर्ज टेबल्स अँड ऍड कॅल्क्युलेटेड कॉलम्स. ओके. पॉवर BI मध्ये ना तुम्हाला डेटा क्लिनिंगची गरज नसते. जी DBAची टीम असते, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, ती सगळं क्लीन करून डेटा तुम्हाला देते. तुम्हाला फक्त एक स्मॉल डुप्लिकेट्स वगैरे एक दोन असतील ते रिमूव्ह करायचे असतात, ते फक्त एक पॉवर BI डेव्हलपर करतो. ओके. देन पॉवर BI डेस्कटॉप. ओके. इट इज अ फ्री सॉफ्टवेअर इन्स्टॉल फॉर PC, यूज बाय BI डेव्हलपर्स ऑर अनालिसिस. मेन फंक्शन काय? डेटा मॉडेलिंग, देन क्रिएट व्हिज्युअल, रायटिंग डॅक्स आणि बिल्डिंग रिपोर्ट्स. आता डेटा मॉडेलिंग कोणाला माहिती काय असतं? डेटा मॉडेलिंग रिलेशनशिप्स काय असतात? इथले बाहेरचे नाही माहिती काय असतं रिलेशनशिप्स? नो. ऑनलाईन एनीवन? व्हॉट इज डेटा मॉडेलिंग माहिती? चलो ऑनलाईन बोला. सर रिलेशनशिप्स म्हणजे ते प्रायमरी की वगैरे. राईट राईट राईट. आता समजा माझ्याकडे दोन टेबल आहे, A आणि B. A हा डिपेंड आहे B वर आणि B हा डिपेंड A वर. या दोघांचं मिळून जे काही रिपोर्ट्स येणार आहे त्याला काय म्हणतो आपण? डेटा मॉडेल. ते काय म्हणतो? रिलेशनशिप बिल्ड करतो आपण दोन टेबलमध्ये. ओके. देन काय? क्रिएट व्हिज्युअल्स लाईक KPIs म्हणजे काय? तुमचे कार्ड्स झाले, सगळे चार्ट्स झाले, कार्ड्स ह्याला काय म्हणतो आपण? क्रिएटिंग व्हिज्युअल. देन रायटिंग अ डॅक्स, जे तुम्ही पूर्ण फॉर्म्युलाज लिहिणार, त्या फॉर्म्युल्यावर तुमचे व्हिज्युअल्स क्रिएट होणार. राईट. आता समजा माझ्याकडे सेल्स नावाचा एक कॉलम आहे, मला त्याची सम फाइंड करायची. तुम्ही काय लिहिणार? सम ऑफ टोटल सेल्स. हा काय झाला? तुमचा डॅक्स झाला. ओके. त्या डॅक्सच्या अकॉर्डिंग तुम्ही व्हिज्युअल क्रिएट करणार. ओके. देन काय? बिल्डिंग रिपोर्ट्स. देन पूर्ण जो डॅशबोर्ड क्रिएट होईल त्याला काय म्हणतो आपण? रिपोर्ट्स म्हणतो. ओके. देन फायनल जे आउटपुट असतं एक्सेलचं कशामध्ये असतं? डॉट काय असतं? एक्सेल एक्सेस, राईट. तसं ह्याचं काय असतं? PBIX मध्ये असतं. ओके. PBIX फाईल फॉर्मॅटमध्ये असतं. ओके. देन पॉवर BI मोबाईल ॲप आहे. ओके. कॅन ॲप अवेलेबल फॉर अँड्रॉइड अँड iOS. व्ह्यू डॅशबोर्ड एनी टाइम अँड एनीवेअर. ओके.
पॉवर बाय गेटवे एक. आता गेटवे म्हणजे काय, पॉवर बाय डेस्कटॉप आणि पॉवर बाय सर्व्हिस मधला जो ब्रिज आहे त्याला आपण पॉवर बाय गेटवे म्हणतो. ओके, पॉवर बाय सर्व्हिस आणि पॉवर बाय डेस्कटॉप मधला ब्रिज त्याला काय म्हणतो आपण, गेटवे. ओके, जर गेटवे कनेक्ट केलाच नाही तर तुम्ही पॉवर बाय डेस्कटॉपला कितीही रिफ्रेश करा, सर्व्हिसला नाही रिफ्लेक्ट होणार. ओके, त्यासाठी काय लागतं आपल्याला, पॉवर बाय गेटवे लागतं. इंटरव्ह्यूचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. What are the components of Power BI Desktop? What are the components of Power BI Desktop? फर्स्ट कंपोनंट आहे माझा पॉवर क्वेरी. कोणता आहे, पॉवर क्वेरी. जे डेटा कनेक्शन असतं आणि ट्रान्सफॉर्मेशन असतं ते कशामध्ये होतं, पॉवर क्वेरी मध्ये. सेकंड आहे माझा पॉवर पिवोट. आता पॉवर पिवोट म्हणजे काय, डेटा मॉडेलिंग टूल आहे. ओके, म्हणजे आपल्याला डिफरंट डिफरंट टेबल कनेक्ट करायचं. ते कुठे होतं, सगळं पॉवर पिवोट मध्ये होते. फर्स्ट कोणतं, पॉवर क्वेरी. सेकंड वन, थर्ड वन आहे पॉवर व्ह्यू. जे काही व्हिज्युअलायझेशन तुम्ही करणार आहे ते कुठे करणार आहे, पॉवर बाय डेस्कटॉपला करणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, पॉवर व्ह्यू. फोर्थ वन आहे पॉवर मॅप. एक 3D व्हिज्युअल असतं जे आपण मॅप्स मध्ये दाखवतो. ओके, 3D व्हिज्युअल असतं जे आपण मॅप्स मध्ये दाखवतो, त्याला काय म्हणतो आपण, पॉवर मॅप. कोणता, डेटा व्हिज्युअल्स टूल फॉर 3D व्हिज्युअल्स. ओके, देन पॉवर Q&A. इट्स अ क्वेश्चन अँड आन्सर इंजिन. म्हणजे काय असतं, एखादा व्हिज्युअल असतो. ओके, त्या व्हिज्युअलला त्या बिझनेस ओनरने काहीतरी क्वेश्चन्स दिलेले असतात, त्याला आपल्याला आन्सर्स करायचे असतात, तेव्हा काय यूज होतो, पॉवर Q&A. ओके, कोणते 5 कंपोनेंट्स आहेत, फर्स्ट वन इज, सेकंड, व्हॉट इज पॉवर क्वेरी, पॉवर व्ह्यू, डेटा मॉडेलिंग, पॉवर पिवोट, पॉवर मॅप, and power Q&A. Clear? Online? फास्ट होतंय का, होतंय, कोणतरी हो म्हणलं ना, न बोलले. ऑनलाईन फास्ट होतंय का, सांगा तसं. कळतंय सगळ्यांना ऑनलाईन? येस सर. एकालाच कळतंय का, असेच होतं ऑनलाईन सगळे, काहीच आन्सर नाही देत. पुण्यामध्ये कोण कोण राहतं रे, नाही ऑनलाईन. ऑफलाईन जर जमत असेल तर या ना. ठीक आहे सर, येतो उद्यापासून. ओके, ज्यांना ऑफलाईन जमते ना त्यांनी या ऑफलाईन क्लासला. कसं होतं, मला ऑनलाईन इंटरॅक्शन करायला लागलं ना, तुम्ही रिप्लाय देत नाही एकतर, त्यामुळे आमचा पूर्ण फ्लो बिघडून जातो. ऑफलाईन ज्यांना जमत असेल, जे पुण्यामध्ये राहतात त्यांनी या, बाकीच्यांना ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी ऑनलाईन आहे. ओके, सांगा 5 कंपोनेंट्स. ओके, झालं, ठीक आहे. देन जसे तुमचे गेम्सचे व्हर्जन असतात, गेम्स माहिती खेळत, गेम्स खेळत ना, गेम्स मुलींनो खेळा, गेम्स वेगवेगळे मोबाईल गेम्स वगैरे, त्याचे व्हर्जन्स असतात डिफरंट. व्हर्जन 1, व्हर्जन 2, व्हर्जन 3. तसे पॉवर बीआयचे 3 व्हर्जन्स आहेत. ओके, फर्स्ट आहे पॉवर बाय डेस्कटॉप, जे फ्री आहे, जे आपण यूज करतो. ओके, त्याचं स्टोरेज काय असतं, जे तुमच्या लोकल स्टोरेज, जे लोकल सिस्टीम असते, ज्याचं जे स्टोरेज असतं की ते असतं सगळ्यांना 538 GB समथिंग याचं, ते यूज करतं पॉवर बाय डेस्कटॉप, जे फ्री व्हर्जन वाला आहे ते. ओके, सेकंड आहे पॉवर बाय प्रो, हे पेड व्हर्जन आहे. ओके, त्याची स्पेस आहे 10 GB पर युजर. जेव्हा तुम्ही MNC मध्ये जावा, कंपनीमध्ये जाल, तेव्हा तुम्हाला पॉवर बाय प्रो मिळेल, नाही तर पॉवर बाय प्रीमियम मिळेल. ओके, पॉवर बाय डेस्कटॉप मध्ये तुम्ही रिपोर्ट्स नाही शेअर करू शकत. ओके, जे फ्री यूज करणार आहे आपण, त्यामध्ये आपण रिपोर्ट्स नाही शेअर करू शकत, बट आपल्याकडे जुगाड आहे, आपण रिपोर्ट शेअर करू शकतो. ओके, फ्री टूल यूज टू क्रिएट रिपोर्ट्स अँड डॅशबोर्ड, इन्स्टॉल इन युअर लॅपटॉप और कम्प्युटर, कॅनॉट शेअर रिपोर्ट्स डायरेक्टली ऑनलाईन. ओके, रिपोर्ट्स नाही शेअर करू शकत डायरेक्टली. ओके, सेकंड व्हर्जन आहे आपलं पॉवर बाय प्रो. ओके, हे काय पेड व्हर्जन, याचा जो स्टोरेज आहे तो काय 10 GB पर युजर. ओके,
यूज टू शेअर रिपोर्ट्स अँड डॅशबोर्ड ऑनलाईन विथ अदर्स. ओके. allows collaboration with team members inside Power BI services, support scheduled data refresh. हे नेक्स्ट पुढचा पार्ट आहे, सांगितलं जाईल, नका लोड घेऊ. ओके. देन थर्ड व्हर्जन आहे आपलं पॉवर बाय प्रीमियम. ओके. ह्याचं स्टोरेज आहे 100 TB स्टोरेज आहे ह्याचं फॉर द प्रीमियम युजर्स. ओके. फर्स्ट यूज बाय लार्ज कंपनी, जे MNCs वगैरे असतात ना, ते पॉवर बाय प्रीमियम मोस्ट ऑफ द यूज करतात, बिकॉज त्यांचा डेटा खूप असतो. बाहेर जे असतात त्यांचे ब्रांचेस, तिथे लॉट्स ऑफ कॅन्डिडेट्स असतात त्यांचे, त्यांना रिपोर्ट शेअर करायला लागतो ऑलमोस्ट 100-500 पीपल्सला. ओके. त्यासाठी काय करतात ते पॉवर बाय प्रीमियम यूज करतात. ओके. यूज बाय द लार्ज कंपनी, अलाउ शेअरिंग रिपोर्ट्स विथ बोथ प्रो युजर्स अँड फ्री युजर्स. ओके. प्रोव्हाइड हाय स्टोरेज, फास्टर परफॉर्मन्स, AI फीचर्स आहेत त्यामध्ये काहीतरी, अँड 48 टाइम्स डेटा रिफ्रेश. ओके. आता हे 48 टाइम डेटा रिफ्रेश म्हणजे काय? आता समजा मी इंडियामध्ये आणि माझा जो क्लायंट आहे तो USA मध्ये. ओके. आपला टाइम झोन डिफरंट आहे, राईट? तो कोणत्या एक डिफरंट टाइमला रिफ्रेश करणार आहे, बरोबर? म्हणजे डिफरंट टाइमला डेटा अपडेट करणार येतो. तो जो डेटा आहे तो मला माझ्या इंडियन टाइमनुसार रिफ्रेश व्हायला पाहिजे, राईट? सो मी तर काय करणार, 12 वाजताचा टायमर सेट करणार. ओके. सो त्यांनी कधी अपडेट करू देतं, दर दिवसाच्या 12 वाजता माझा रिपोर्ट इथं अपडेट होतो. ह्याला काय म्हणतो आपण, शेड्यूल रिफ्रेश म्हणतो. ओके. दॅट्स इट. प्रीमियम पर युजरची कॉस्ट आहे समथिंग, अँड देन स्टोरेज. ओके. आता पॉवर लॅपटॉप आणले सगळ्यांनी, काढा. सफिशियंट, मोर दॅन सफिशियंट. फ्री मध्ये नाही, बट आपण करणार यूज. ओके. पॉवर BI इन्स्टॉल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट स्टोअर असेल सगळ्यांकडे. ओके. मायक्रोसॉफ्ट स्टोअर मध्ये जावा. जसं तुम्ही ऍप इन्स्टॉल करता ना, तसं आपल्याला पॉवर BI डेस्कटॉप इन्स्टॉल करायचं. ओके. मायक्रोसॉफ्ट स्टोअरला गेलो. नाही तर जस्ट सर्च बार मध्ये पॉवर BI डेस्कटॉप सर्च करा. पॉवर BI डेस्कटॉप. ओके. हा काय माझा पॉवर BI, तुमची अशी स्क्रीन ओपन होईल. ओके. इथं इन्स्टॉल म्हणून असेल, तुम्हाला ओपनच्या ऐवजी आहे. वायफायचा पासवर्ड आहे सगळ्यांकडे, AIR 18729, AIR 18729, सगळं स्मॉल. AIR 18729, एअरटेल ग्रुप. गेट आहे इथं, इन्स्टॉलमेंट. गेट म्हणजे इन्स्टॉल करा. ऑनलाईन करताय सोबत? येस सर. आपला जो अप्रोच असणार तो पूर्ण प्रॅक्टिकल असणार आहे. आज फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं होतं पॉवर BIचं, त्यामुळे आपण जस्ट PPT यूज केली. ओके. उद्यापासून PPT नसणार आहे, जे काय असेल ते पूर्ण प्रॅक्टिकल असेल. ओके. जस्ट इथं गेट करा, इन्स्टॉल होईल तुमचा. झालंय सगळ्यांचं? ऑनलाईन केलं सगळ्यांनी? येस. इन्स्टॉलेशन चालू आहे सर. टॅब्ल्यू मीन्स कसं म्हणते, ऍडव्हान्स व्हर्जन आहे पॉवर BIचं, बट टॅब्ल्यू मध्ये लॉट्स ऑफ बग्स आहेत, त्यामुळे टॅब्ल्यू यूज नाही करत तो. टॅब्ल्यूला जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप येते, तुला फॉर्म्युला लिहायची पण गरज नसते टॅब्ल्यू मध्ये. जस्ट ड्रॅग करायचं आणि ड्रॉप करायचं. बट पॉवर BI मध्ये तुला पूर्ण लॉजिकली जावं लागतं. त्यामुळे मोस्ट ऑफ द कंपनीज, 95% कंपनीज पॉवर BI यूज करतात. टॅब्ल्यू आत्ता मार्केटमध्ये आला. सर कंपनीमध्ये म्हणजे फक्त आपण पॉवर BI वरच काम करायचं, पण असं पण असतं का सगळे आपण आता जेवढे शिकतोय ते सगळं करून मग पॉवर BI पण करायचं? डिपेंड्स तुमचा रोल काय. आता तर समजा तुम्हाला पॉवर BI डेव्हलपरचा रोल मिळाला, तर तुम्हाला तिथं पॉवर BI डेव्हलप करावं लागतं पूर्ण. मग तिथे M लँग्वेजचे कोड असतात, ते तुम्हाला लिहावे लागतात. डॅक्स लिहावे लागतात. रिपोर्ट्स एक वेगळ्या वेमध्ये तयार क्रिएट करावे लागतात. डिपेंड करतं तुमच्या रोलवर. पण ॲज अ तुम्ही डेटा अनालिस्ट जेव्हा फ्रेशर जातात, तर तुमचं फर्स्ट वर्क हे एक्सेलवरच असणार. तुम्ही कितीही काय कर.
फर्स्ट वर्क हे एक्सेलवर ओके असेल, सर, थँक्यू. देन पुढे जातो. झालं इन्स्टॉल सगळ्यांचं, एव्हरीवन? नाही होते? ठीक आहे, इन्स्टॉल करा घरी गेलो, जमलं तर, नाही कराच पण उद्यापासून लॅपटॉप वापरायचा दोघींचे पण. Okay? ठीक आहे, हे पॉवर बाय डेस्कटॉपचं आयकॉन दिसेल तुम्हाला, जस्ट डबल क्लिक करून ओपन कर. झालं आहे ऑलरेडी. आणि पॉवर बीआयचं असं आहे, जेवढं तुमचा टॉपिक होईल 1 वीकमध्ये, मी तसे इंटरव्ह्यूज घेतो. ओके, आता समजा आपलं पॉवर क्वेरी फिनिश झालं, पॉवर क्वेरी फिनिश झाले, तर पॉवर क्वेरीपर्यंत एक इंटरव्ह्यू, पॉवर क्वेरीच्या पुढे डॅक्सपर्यंत फिनिश झालं, डॅक्सपर्यंत एक इंटरव्ह्यू, अँड डॅक्सच्या पुढे जे रो लेवल सिक्युरिटी वगैरे असेल सर्व्हिसेसचा पार्ट, त्याचा एक इंटरव्ह्यू. हे 3 इंटरव्ह्यू डिफरंट अँड ओव्हरऑल एक इंटरव्ह्यू. ओके, तुमच्यासाठीच फायद्याचं आहे, येत जावं इंटरव्ह्यू. ओके ओके, हा तुम्हाला डेस्कटॉप असं ओपन होईल. सो इथं ब्लँक रिपोर्ट म्हणून आहे, ब्लँक रिपोर्टला जस्ट सिलेक्ट करतो. ओके, हा जर काही ओपन झालाय त्याला काय म्हणतो आपण, पॉवर बीआय डेस्कटॉप. ओके, हा काय, हा रिपोर्ट व्ह्यू आहे तुमचा. जसं तुमचं एक्सेलमध्ये वर्कबुक असतं ना, तसंच हे वर्कबुक आहे पॉवर बीआयचं. ओके, आणि इथं खाली पेज 1 वगैरे दिसतंय. ओके, हे पेजेस आहेत, जसं तुमचे वर्कशीट असतात तसे. ओके, सो आपण असं म्हणू शकतो, हे पेज 1ला रिपोर्ट्स म्हणू शकतो, आणि हे जे पूर्ण आहे ना त्याला डॅशबोर्ड. ओके, सो रिपोर्ट्स काय असते, हे मल्टिपल पेजेस असतं, म्हणजे इथं मी पेजेस ऍड करू शकतो, 1 2 3 4 5 लॉट्स ऑफ पेजेस ऍड करू शकतो. आणि जे पूर्ण ज्याला क्रिएट होईल, सगळ्या पेजेसचं मिळून एक बनणार, त्याला काय म्हणतो आपण, डॅशबोर्ड म्हणतो. ओके, मेन डिफरन्स आहे, इंटरव्ह्यूला विचारतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिपोर्ट्स अँड डॅशबोर्ड, लाईक युअर वर्कबुक अँड वर्कशीट. ओके, हा काय माझा पॉवर बाय डेस्कटॉप आहे. ओके, आता इथं गेट डेटा म्हणून ऑप्शन दिसतोय सगळ्यांना, गेट डेटा. ओके, गेट डेटाला जेव्हा मी क्लिक करेल, इथं ऑप्शन्स येतात. ओके, आता गेट डेटा म्हणजे काय, मला डेटा जो असेल मला घ्यायचा असेल कुठून तरी, राईट, मला एक्सेल मधून घ्यायचा असेल, सीएससी मधून घ्यायचा असेल, एसक्यूएलशी कनेक्ट करून घ्यायचा असेल, ज्या वे थ्रू घ्यायचं आहे ते सगळं कुठं असतं, गेट डेटामध्ये असतं. ओके, मी माहिती तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं क्रिकेटचं, राईट, ते ओव्हर्स अँड रन, ते आपण बघू. ओके, काय करतो मी आता, एक्सेल वर्कबुक सिलेक्ट करतो. ओके, मला माहिती माझा डेटा कुठे आहे, माझा डेटा कुठे आहे, डेस्कटॉपला. ओके, ही फाईल कुठे आहे, डेस्कटॉपला, क्रिकेट नावाची फाईल. ओके, जस्ट ओपन करतो. फक्त लक्ष द्या, एक्झाम्पल देतो. इथं मला काय दिसतंय, शीट 1, त्यामध्ये एकच शीट असेल त्यामुळे शीट 1. ओके, शीट 1 वर क्लिक केलं, आणि तर 2 ऑप्शन, एक लोड आहे आणि एक ट्रान्सफॉर्म डेटा. ओके, ऑलवेज क्लिक ऑन द ट्रान्सफॉर्म डेटा. ओके, जेव्हा मी ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करेल, ते ऑटोमॅटिकली तुमच्या पॉवर क्वेरी एडिटरला जाणार, म्हणजे कुठे जाणार, पॉवर बीआयच्या बॅक एंडला. ओके, पॉवर बीआयच्या बॅक एंड. ओके, इथं दिसते डेटा कशा फॉर्मॅटमध्ये दिसते, रो अँड कॉलम्स फॉर्मॅटमध्ये दिसतं. ओके, सो मी जस्ट काय करतो, याला ट्रान्सफॉर्मेशन करतो. हे रोल आहे ना, मला हे कुठं पाहिजे, हेडर लाईन्सला हवं आहे, राईट. सो ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथं यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर म्हणून आहे, त्याच्यावर क्लिक करतो. ओके, आलं वरती सगळं, राईट. अगेन आता कुठं जातो, पॉवर बाय डेस्कटॉपला. ठीक आहे, अप्लाय चेंजेस, हे पुढे करणार आहे आपण, तुम्हाला फक्त शो करतोय, टेन्शन घेऊ नका.
जास्त वेळ लागेल. हम्म? 10 रो आहेत तर एवढा वेळ लागेल. माझ्या पीसीचा प्रॉब्लेम. नाही वेळ लागत. ते माझा पीसी थोडा स्लो आहे त्यामुळे वेळ लागतो. त्यामध्ये खूप शीट्स आहेत. ओके, सो इथे शीट 1 मध्ये दिसतंय. ज्या शीट 1 ला मी ड्रॅग करत होतो दिसतंय तुम्हाला 3 कॉलम्स होते, ओव्हर रन्स अँड विकेट. ओके, ऑलवेज रिमेंबर पॉवर बीआय मध्ये 3 पेन्स आहेत. फर्स्ट पेन आहे जो फिल्टर पेन PANE, सेकंड वन आहे व्हिज्युअल पेन अँड थर्ड वन आहे डेटा पेन. फिल्टर पेन मध्ये जसे तुम्हाला टॉप 10 कस्टमर फाईंड करायचे असतील, टॉप 10 प्रोडक्ट्स फाईंड करायचे असेल, ते कुठे करतो आपण? फिल्टर पेन मध्ये करतो. जे काही व्हिज्युअलायझेशन करायचं आहे तुम्हाला ते कुठून करणार तुम्ही? व्हिज्युअलायझेशन पेन. आणि जो कोण डेटा ड्रॅग करणार आहे आपण ते कुठं असणार आहे? सगळं डेटा पेन मध्ये. 3 पेन कोणकोणते आहेत? फर्स्ट वन इज, हे 3 पेन इम्पॉर्टंट आहे. जसे पेन आहेत तसेच व्ह्यूज आहेत. फर्स्ट आहे रिपोर्ट व्ह्यू. कोणता व्ह्यू आहे? फर्स्ट रिपोर्ट व्ह्यू. त्यामुळे तुम्ही जो डॅशबोर्ड क्रिएट करणार आहे तो कुठे दिसणार आहे तुम्हाला? रिपोर्ट व्ह्यू मध्ये दिसणार. सेकंड आहे माझा टेबल व्ह्यू. आता जेव्हा मी टेबल व्ह्यूवर क्लिक करेल, जसं तुमचा एक्सेल फॉर्मॅटमध्ये डेटा असतो ना टेबल फॉर्मॅटमध्ये, तसा डेटा इथं दिसतो. लोड होतं थांबा. दिसला? याला काय म्हणतो आपण? टेबल व्ह्यू. थर्ड पॉईंट आहे माझा मॉडेल व्ह्यू. जे काय मी डेटा कनेक्शन करणार आहे म्हणजे डिफरंट टेबल कनेक्ट करणार आहे डिफरंट टेबलशी, ते कुठं करणार मी? मॉडेल व्ह्यू मध्ये करणार. अँड फोर्थ वन आहे डॅक्स व्ह्यू. हे आपण यूज नाही करत मोस्ट ऑफ द. हे 3च व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट वन इज रिपोर्ट व्ह्यू, सेकंड वन इज टेबल व्ह्यू, थर्ड वन इज मॉडेल व्ह्यू. ओके, ठीक आहे. काय करू आपण? एक बार चार्ट घेऊ. ओके, बार्स मध्ये शो करतात ना क्रिकेटमध्ये बघितलं ना, ओव्हर वर्सेस विकेट कशामध्ये शो करतात? एक बार्स असतात त्याच्यामध्ये शो करतात तुम्हाला, राईट? सो मी करतो जस्ट एक कॉलम चार्ट घेतो. ओके, तुम्हाला फक्त शो करतोय. ओके, ओके. सो मी करतो एक्स एक्सिस मध्ये ओव्हरला टाकतो. ओके, देन वाय एक्सिस मध्ये विकेट्स. जस्ट ड्रॅग करतोय मी डेटा बघा. ओके, असं काहीतरी एक कॉलम्स दिसतात. ओके, 1 2 3 4 काहीतरी दिसतात. ओके, हे सगळे चुकीचे दिसतात. ओके, जेव्हा मी इथून ड्रॅग करतो ना, हे फक्त एक काउंट देतो मला, त्यांची सम नाही देत. त्यासाठी मला काय करावं लागतं? मेजर्स क्रिएट करावं लागतं. ओके, सो इथं रन्स आहे माझं. ओके, सो मी काय करतो? एक मेजर क्रिएट करतो जस्ट. कंपनीने पैसे द्यायला पाहिजे ना, घेतो नवीन लगेच. द्या ना तुम्ही घेऊन. प्लेस झाले होते रे, प्लेस झाले होते. जस्ट मी एक मेजर क्रिएट करतोय रन्स नावाचं. ओके, सम ऑफ रन्स. एंटर केलं.
हे जस्ट ड्रॅग करतो अगेन वाय ॲक्सिस मध्ये. एरर काय असेल तुम्ही सांगू शकता? आपण डेटा टाईप चेंज केलेले पॉवर क्वेरी मध्ये, जस्ट रोला कन्वर्ट केलेलं, ह्याला जस्ट कन्वर्ट केलेलं वरती हेडर मध्ये, राईट. त्याचा डेटा टाईप एनी वगैरे असेल त्यामुळे तो एरर देतो. जस्ट रोल नंबर मध्ये करतो. दिसतंय? फर्स्ट रन म्हणजे किती समथिंग काहीतरी 15 रन वगैरे गेले असतील, 1 विकेट पडली, जस्ट वर्किंग मध्ये दिसेल. असंच दिसतं ना तुम्हाला क्रिकेटमध्ये? असंच दिसतं ना, विकेट्स त्याचे रन्स, विकेट्स त्याचे रन, विकेट्स त्याचे रन, राईट. कळालं कसे विज्युअल्स असतात? ओके, आपल्याला हे विज्युअल्स सगळे बिल्ड करायचे. फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल दिले, दॅट्स इट. ओके, ठीक आहे. ऑनलाईन क्लिअर? ऑनलाईन क्लिअर? समजते सगळ्यांना? हो. नक्की येस सर. समजते सगळ्यांना? येस सर. इझी आहे पॉवर? येस सर. समजतंय? मी आहे त्यामुळे यस नका म्हणू, खरं सांगा. फास्ट होत असेल तर फास्ट सांगा, स्लो होत असेल स्लो. फास्ट नाही होते, बरोबर चाललंय स्पीड? कळतंय सगळ्यांना? ओके. ऑनलाईन तुम्ही? हो. हो कळतंय. ओके. सो पॉवर बीआयचं इंट्रोडक्शन काय आलंय सगळ्यांना? व्हॉट इज पॉवर बीआय? फक्त एवढंच. डेव्हलप कोणी केलंय? व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ पॉवर बीआय? 5 components are 5 पॉवर क्वेरी, पॉवर व्यू, पॉवर मॅप, पॉवर क्यूएनए. ओके. व्हॉट इज पॉवर क्वेरी? डेटा क्लिनिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन जे करतो ते कशामध्ये करतो आपण? पॉवर क्वेरी मध्ये करतो. सेकंड, पॉवर पिवोट. व्हॉट इज पॉवर पिवोट? डेटा मॉडेलिंग टूल. थर्ड वन इज डाटा मॉडेल टूल. पॉवर व्यू. पॉवर व्यू Power मध्ये काय view. करतो आपण? व्हिज्युअलायझेशन करतो. फोर्थ वन इज पॉवर मॅप. 3D व्हिज्युअलायझेशन इन Power मॅप map. व्यू. फिफ्थ वन इज पॉवर क्यूएनए. इट इज अ क्वेश्चन अँड आन्सर. क्वेश्चन आन्सर टूल. गुड. व्हॉट इज बिझनेस इंटेलिजन्स? they collecting, analyzing, visualizing. इंटरव्ह्यूला सांगा का ते कलेक्टिंग, अनालायझिंग आणि व्हिज्युअलायझिंग? नीट सांगा. Business intelligence it is a process of data collecting, analyzing, removing, cleaning, and visualization process. Business intelligence is the process of collecting, cleaning, analyzing, and visualization, right? To take a impactful business-driven decisions. कळालं? सगळ्यांना कळालं? ऑनलाईन क्लिअर? Yes, sir. सगळ्यांना पॉवर बीआय काय आहे कळालं? पॉवर बीआय इन्स्टॉल झालेलं आहे. सगळ्यांनी उद्या लॅपटॉप घेऊन यायचं काय ऑफलाईन. ऑनलाईन तुम्ही पण तिकडे प्रॅक्टिस करा आणि माझ्या बरोबर चालणार तुम्ही. माझं नाव मागं नाही ना पुढे, ठीक आहे? माझ्यासोबत चालायचं. जे मी डॅक्स परफॉर्म करणार आहे ते परफॉर्म करायचं, जे काय ऑपरेशन परफॉर्म करणार आहे ते माझ्यासमोर परफॉर्म करायचं. ओके, क्लिअर सगळ्यांना? ठीक आहे. थांबायचं तिथे? ऑनलाईन थांबायचं? सर पीपीटी शेअर कराल का ती? येस, मी सगळं शेअर करेन. पीपीटी पण शेअर करेन आणि आजपर्यंत डेटा पण तुम्हाला शेअर केला जाईल. एक डायरेक्ट झिप फाईल टाकतोय, त्यामध्ये डॅशचे चीट शीट, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आणि जो काही डेटा आपण ज्या डेटावर ऑपरेशन परफॉर्म करणार तो डेटा, ह्या 3 गोष्टी सगळ्या असणार. ओके, पीपीटी सेपरेटली शेअर करेन. ओके. आणि माझ्या लेक्चरचं असं असतं की जो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू क्लिअर करेल त्याला 1000चं प्राईज आहे. डायरेक्ट माझा मॉक इंटरव्ह्यू फर्स्ट अटेम्प्ट. ओव्हरऑल फर्स्ट अटेम्प्ट. तुम्ही DA2 ला विचारा, DA3 ला विचारा, DA4 ला विचारा, DA7 ला विचारा, 830च्या बॅचला विचारा, सगळ्यांना माहिती. पण इंटरव्ह्यूला कोणी येतच नाही.
फायनल इंटरव्ह्यू का वीक वाईज नाही गेला कोण फर्स्ट टाइम मध्ये क्रॅकच नाही करू शकत. फायनल इंटरव्ह्यू का वीक वाईज फायनल Overall, sir, असं तर वीक वाईज मला लागले घेऊन. हा ठीक आहे ऑनलाईन जस्ट वेट मी माझा अटेंडन्स घेऊ द्या. ऑफलाईन अटेंडन्स टाकणं पडतं. ठीक आहे ऑनलाईन ठीक आहे अटेंडन्स झाले. तुमचे कोणाला डाऊट्स आहेत काय ऑनलाईन? समजतंय sir. नाही समजत आहे बोल. येस समजतंय सर. कळतंय ना सगळ्यांना? हो. अजून रेकॉर्डेड लेक्चर येस रेकॉर्डेड लेक्चर अपलोड होईल एक थोड्या वेळात अपलोड करेल. तुमची DA4 नाही कोणती बॅच आहे DA10 पॉवर BI म्हणून एक प्लेलिस्ट असेल तिथं सगळे लेक्चर अपलोड होतील. ओके ऑनलाईन अजून काय डाऊट्स? येस प्रसाद कोणाला नाही कळत असं कोण आहे? एव्हरीवन ऑनलाईन फास्ट जात आहे सांगा ना. मी तेच म्हणतोय स्लो करायचंय का करू शकतो आपण स्लो काय प्रॉब्लेम उद्यापासून स्लो होईल. ओके ऑनलाईन काही डाऊट्स आहेत कोणाला कळत नाहीये फास्ट होतोय बोला पटकन. नो सर. ओके ठीक आहे ठीक आहे ऑनलाईन जाऊ शकता तुम्ही. थँक्यू. ओके आपण स्लो करू उद्यापासून ठीक आहे थोडंसं लेक्चर स्लो करू.